मी आहे अझरत देवरे. मी एक एरोस्पेस स्टार्टअपचा फाउंडर आहे. माझ्या स्टार्टअपचं नाव आहे आयझरा, इंडियन एरोनॉटिकल अँड स्पेस रिसर्च ॲडमिनिस्ट्रेशन. 28 जानेवारी 2026 या दिवशी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचे एक प्लेन हादच्यामध्ये दुःखद निधन झाले. त्या प्लेन हादच्याच्या मागे काही कारणं असतील हे आज आपण एक सायंटिफिक माध्यमातून जाणून घेऊया. बारामती एअरपोर्ट हे एक छोटं एअरपोर्ट असल्या कारणाने इथे एक डेडिकेटेड प्रॉपर एलडीआर सिस्टम व लाइटिंग सिस्टम नसल्याने इथे जे पायलट आहे पायलटला मॅन्युअली प्लेनला रनवे सोबत धावपट्टी सोबत अलाइन करावं लागते आणि लँड करावं लागते. लेअर जेट 40 या विमानाच्या लँडिंगचा पहिला अटेम्प्ट फॉगच्या कारणाने क्लॅरिटी नसल्याने अबॉर्ट करावा लागला होता. आणि जो सेकंड अटेम्प्ट आहे त्याच्यात पायलटला थोडीफार क्लॅरिटी दिसून आली होती आणि त्याच कारणाने त्यांनी त्या अटेम्प्टमध्ये प्लेनला लँड करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा पायलट्स खाली येत होते तेव्हा थोडेफार फॉगचे पॅचेस कदाचित तिथे झाले असतील तयार. आणि फिजिक्सच्या नियमानुसार फॉग हे लाईटला डिस्पर्स करते, म्हणजेच रिफ्रॅक्शन करते, लाईटला जे आहे ते पसरवते. आता नेमकं रिफ्रॅक्शन म्हणजे काय? सोप्या भाषेमध्ये जी लाईट असती किंवा एखादं ऑब्जेक्ट असेल ते उजव्या बाजूला असेल तर ते थोडंसं डाव्या बाजूला झुकून दिसून येते, जर डाव्या बाजूला असेल तर उजव्या बाजूला थोडंसं झुकून येते. फॉर एक्झाम्पल, रिअल लाईफ एक्झाम्पल जर आपण बोललो तर पाण्यामध्ये जेव्हा आपण बॉल टाकतो किंवा पाण्याच्या ग्लासमध्ये जेव्हा पेन्सिल टाकतो त्याचा जो व्हिज्युअल इफेक्ट आहे थोडासा आपल्याला वाकून आलेला दिसतो, पण ऍक्च्युअली पेन्सिल वाकलेला नसतो. आणि जेव्हा प्लेन जमिनीच्या 600-500 फीट वर होता तेव्हाच कदाचित पायलटला हे दिसून आलं असेल की आपण रनवे सोबत अलाइंड नाही पण मिसअलाइंड आहोत. आणि एटीसी द्वारे हे कळण्यात आलं होतं की पायलटचे जे अंतिम शब्द होते ते होते ओ शिट, ओ शिट. आता माणसाचं एक ह्युमन नेचर असतो की जेव्हा आपल्याकडनं काही चूक घडते किंवा काही घटना घडते आपण अरे यार किंवा शिट म्हणतो. आणि जेव्हा पायलट्सला हे समजलं की आपण रनवे सोबत अलाइंड नाही परंतु मिसअलाइंड आहोत, एक ह्युमन नेचर असतो की आपण आपली जी चूक घडली आहे तर लगेच बरोबर करण्याकरिता काही ना काही ऍक्शन घेतो. आणि त्याच कारणे जो व्हायरल सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला दिसून आलं की जो प्लेन आहे तो 90 डिग्री पलटला, ज्याला आपण फिजिक्स किंवा एव्हिएशनच्या भाषेमध्ये 90 डिग्री बँकिंग किंवा 90 डिग्री रोलिंग म्हणतो. हे त्या कारणाने झालं असेल कारण पायलट्सनी लगेच आपली चूक बरोबर करण्याकरिता कंट्रोल पॅनल जो आहे, कंट्रोल स्टिक जो आहे त्याला पलटवलं असेल. आणि ह्या पलटवल्या कारणाने अचानक त्याला टर्न केल्या कारणाने जो 90 डिग्री टर्न आला प्लेनमध्ये आणि ह्या 90 डिग्री टर्न प्लस गुरुत्वाकर्षण म्हणजेच ग्रॅव्हिटीमुळे एक हाय सिंक रेट किंवा एक हाय डिक्रीजिंग रेट डिसेंट रेट तयार झाला, ज्या कारणाने प्लेन पुढे जाऊन पडण्याच्या ऐवजी अलीकडे पडला. आणि मी माननीय अजितदादांना भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो.